नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं व्रत पूजा त्योहार या चॅनलवर। आज आपण धनत्रयोदशी याविषयी माहिती जाणून घेणार आहोत। धनत्रयोदशी हा वसुबारस नंतर येणारा दिवाळीचा दुसरा दिवस आहे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण धन्वंतरी देवाची पूजा करत असतो। दरवर्षीप्रमाणे यावर्षी धनत्रयोदशी शनिवार 18 ऑक्टोबर 2025 या दिवशी आलेली आहे। या दिवशी तुम्ही अशा खास काही वस्तू खरेदी करू शकता, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। सर्वात पहिली वस्तू आहे माता लक्ष्मी आणि गणेशाची प्रतिमा। या प्रतिमेमुळे घरात सुख, शांती, समृद्धी, आरोग्य नांदते। दुसरी वस्तू चांदी आणि पितळाचे भांडे। या भांड्यामुळे घरामध्ये दीर्घायुष्य आणि संपत्ती स्थिर राहते। तिसरी वस्तू म्हणजे धन्वंतरी देवांची प्रतिमा किंवा चित्र। हे चित्र किंवा प्रतिमा घरात आणल्यामुळे आरोग्याचे वरदान प्राप्त होते। चौथी आणि पाचवी वस्तू आहे झाडू आणि गोमती चक्र। झाडूमुळे आपल्या घरातील दारिद्र्यता नष्ट होते, तसेच गोमती चक्रामुळे लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात निवास करत असते। सहावी वस्तू आहे लक्षणावर्ती शंख किंवा साधारण शंख। या शंखामुळे समुद्रशास्त्राच्या अनुसार आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचे प्रतीक मानले जाते। सातवी वस्तू आहे रुद्राक्ष। रुद्राक्ष हे भगवान शिवाला समर्पित आहे आणि हे भगवान शिवाचे आवडते मणी आहे। रुद्राक्षमुळे आपल्याला आरोग्याचे वरदान मिळते, तसेच मनशांती लाभते। तसेच तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी कोळी हे पण खरेदी करू शकता। समुद्रशास्त्राच्या अनुसार कोळी ही महालक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे। ह्या कवड्या शुभ शक्तीला आपल्याकडे आकर्षित करून घेत असतात। नववी वस्तू हे धनाचे प्रतीक आहे। तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून सोने आणि चांदी याचे सिक्के खरेदी केले पाहिजे। यामुळे माता लक्ष्मी आणि कुबेर देवांचा आशीर्वाद हा आपल्यावर नित्यप्रती राहतो। तसेच हे सिक्के स्थायी शक्तीचे प्रतीक मानले जातात। 10वी वस्तू धने आणि हळद। हे तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून घेतले पाहिजे। यामुळे धन्वंतरी देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि आपले आरोग्य नेहमी चांगले राहते। 11वी वस्तू आहे मातीचे दिवे। धनत्रयोदशीच्या दिवशी आपण मातीचे दिवे विकत घेतल्याने आपल्या घरात चांगली सकारात्मक आणि शुभता वाढते। तसेच हे अंधाराला दूर करून प्रकाशाचे प्रतीक म्हणून लावावे। 12वी वस्तू आहे स्वस्तिक आणि शुभ लाभ याचे चिन्ह, तसेच श्रीयंत्र, कुबेर यंत्र। या यंत्रामुळे लक्ष्मी माता वर्षभर स्थायी स्वरूपात आपल्या घरामध्ये निवास करत राहते। 13वी आणि आखरीची वस्तू म्हणजे सेंधा नमक, साधा नमक। सेंधा नमक किंवा साधा नमक पाण्यामध्ये टाकून धनत्रयोदशीपासून येणारे पुढचे 5 दिवस तुम्ही पोछा मारल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि यांचा प्रभाव कमी होतो आणि सकारात्मक शक्ती यांचा प्रभाव वाढतो। याच्याऐवजी तुम्ही अजूनही काही वस्तू खरेदी करू शकता, जसे देवाची प्रतिमा, देवाला घालण्यासाठी वस्त्र इत्यादी। तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही भागवत, हनुमान चालीसा, आरती असे पुस्तक घेऊन दुसऱ्या दिवशी ते एखाद्या मंदिरामध्ये दान करू शकता। तसेच धनत्रयोदशी या दिवशी आपण धन्वंतरी देवाची पूजा करून आरोग्य, सुख, शांती आणि सौभाग्य याचे वरदान मागू शकतो। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्कीच करा। धन्यवाद।